of the week. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Wednesday, Friday, Saturday. Sunday. Tall and short. Tall and short. A tall animal, Tall animal, short short animal. animal. Long, Long, short. short. Big. Big is here. Before, after. There, Mama. Mama. What is it? 18. किती येणार? 80. That's a किती येणार? 80. 19. 90. मला एक सुद्धा रेसर नाही. कशाला पुढे शाळेत गेल्यावर? एक दिवशी 4 रेसर असतात बॅगेत की मोठी मोठी. तुझं कुठं आहे? 26. किती येणार? 27. काढा. तुला बंडू शिकवती काढायला सगळं. Mama, do you use my? मामा शिकवती म्हणलं ना. 50 पर्यंत शिकू आता स्कूल ह्याला 50 पर्यंत यायचंय परीक्षेला. Mama, 100 पर्यंत शिकव. इथं 1 काढले, इथं 2, 3, 4, 5 तू काढत जायचं. इथं 11, इथं 21, इथं 31, इथं 41. 1 झाल्यावर काय येतं? 2, 3, 4, 2. 5, 6, ती तू काढत जायचं पुढं खाली. आता आधी कंप्लीट कर. मी तर कपडे घालायला घालते. एक लाईन सोडून काढल्या पुस्तक. हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आता मुलांच्या परीक्षा चालू होतात. मार्च 20 पासून चालू होतात परीक्षा आणि 27-28पर्यंत सुट्टी लागते. इकडे कसं एप्रिल मे 2 महिने सुट्टी राहते आणि जून 1ला नंतर स्कूल चालू होतं. एप्रिल मे म्हणजे सगळ्यांच्याच सुट्टी लागते, लहान मोठे क्लास सगळ्यांनाच परीक्षा होऊन जातात. मग आता म्हणलं अगोदर थोडंसं शिकवलं, रिव्हिजन घेतलं बऱ्यापैकी. बराच वेळ आज बसला होता, म्हणजे आपण टाईम काढून बसावं लागते. त्याची त्याला कर म्हणलं ना, होमवर्क फक्त करतो तो. त्याची होमवर्क आता काही कर म्हणून घ्यायला वगैरे लागत नाही. जे काही काढायचं आहे ते काढून घेतो. पण रिव्हिजन करायचं म्हणलं की मग आपण बसून करून घ्यावं लागते. मग अगोदर घेतलं त्याचं रिव्हिजन आणि ती पण बसली होती तिचा अभ्यास करत. तिचं तिने करते. काही डाऊट असला तर मग विचारते. मग त्याला थोडंसं मुलांचं कसं 1 2 म्हणजे म्हणतात, पण काढताना उलटं सुलटं अजून अक्षर होतात त्याची. मग म्हणलं ते त्याला काढायला दिलं. तोपर्यंत म्हणलं कपड्याच्या पण घड्या घालायच्या राहिल्या होत्या. आता संध्याकाळचं स्वयंपाक हे बाकी सगळं आवरून झाले. आता बसला होता म्हटल्यानंतर आज जेवायला पण थोडंसं लेट झालं, कारण तो बसत नाही म्हटल्यानंतर मग बसला होता म्हटल्यानंतर बसले बराच वेळ. मग परत लेट होते म्हणल्या मग बाकी होमवर्क हे करत तोपर्यंत म्हणलं कपडे तर घडी करून ठेवावे. मुलांचं कसं आपण बसवून घेतलं तर मग बऱ्यापैकी करतात. आपण सांगितलं की किती जरी वेळा म्हटलं ना तुम्ही बसून करा तर तसं मग प्रांजू बसते, पण कृष्णा नाही बसत. आणि तो मग Assam, Dispur, बिहार, Patna, चंदीगड, Chandigarh, Ranchi, पंजाब, Punjab, Chandigarh, ओडिसा, Odisha, Bhubaneswar, नागालँड, Nagaland, Kohima, Meghalaya, Shillong, मणिपूर, Manipur, Imphal, महाराष्ट्र, Mumbai, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, Bhopal, केरला, Tirunelveli, कर्नाटका, Karnataka, Bangalore. What's the states now? I'm not sure. झारखंड. Jharkhand. झारखंड. आमच्या मराठीत झारखंडच होतं. तुमची इंग्लिश लय आले ह्याच्यावर. Jharkhand, Ranchi. हिमाचल प्रदेश, Himachal Pradesh, Shimla. त्याचं झालं की नंतर मग जेवण वगैरे आवरून घेतली आणि
ब्लाऊज एक शिवलेला होता, त्याला हात शिलाई हुकं करायची राहिलेली होती. मग नंतर ते करायला घेतली. तो आता गेला होता उठून, त्याचं इकडं तिकडं चालू होतं. मग ती थोडंसं तिला पण थोडंसं पुस्तक सोडून बाहेरचं थोडंसं हे करायला हे होतं. मग राज्य आणि राजधानी शिकत होती ती. पण ते असं आडवं लावतात, त्यांचं साऊंड इकडं थोडंसं वेगळंच बोलतात, झारखंड झारखंड असं. म्हणजे ते प्रत्येक ह्याच्यात म्हणजे हे करत असते, तुम्ही असं कसं बोलता म्हणून. कारण आपण मराठीतून शिकलेलं आहे, आपलं उच्चार म्हणजे वेगळे येतात आणि त्यांचं वेगळं येतात. आणि ह्याचं हे जेवण करून हे असं चाललं होतं. त्याला ना काहीतरी करामती केल्याशिवाय हे पडत नाही. जेवण झालं होतं आणि हे असा उलटा हे करत होता. शांत असं काही हे बसायचंच नसतं त्याचं. SIX. एक्स माहिती आहे तुला? एक्स 6. स्मॉल जे असं असतं ना, थोडा वेळ उठून गेला आणि नंतर परत अजून येऊन बसला. असंच करतो तो. आणि हे बघा, वाटाण्याची भाजी बनवली होती. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं जे देठ असतात ते एक सोबतच असं वाटून घेतलं. आणि तेलामध्ये थोडंसंच तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं घालून हे पेस्ट वाटलेलं वाटण सगळं घालून घेतलं. वाटाण्याची कसं असं जास्त म्हणजे फ्लावर वाटाणा बटाटा मिक्स केला तरी पण म्हणजे खायला बरं वाटतं. मग वाटाणाच फक्त होता म्हटल्यानंतर मी असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने केले. ते मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि भाजीला थोडंसं कसं पाणी एकीकडं आणि मसाला एकीकडं होणे म्हणून 1 चमचाभर असं डाळीचं पीठ घातलं होतं. आणि कांदा टोमॅटो भाजल्यामध्ये त्याच्यामध्ये मी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकला होता. आपलं रेग्युलर काळं तिखट तेच टाकलं होतं. आणि हे असं व्यवस्थित भाजून घेतलं. बेसन पण घातल्यानंतर भाजून घेतलं. आणि वाटाणा घातल्यानंतर पण वाटाणा पण मसाल्यासोबत थोडासा भाजायचा. छान लागते अशी पण भाजी. आणि वाटाणा बऱ्यापैकी भाजला की नंतर मग थोडंसं गरम पाणी करून घालायचं. थोडंसंच घालायचं पाणी, आधी जास्त घालायचं नाही. आणि तो मसाल्यामध्ये तेवढ्या ह्याच्यामध्येच वाटाणा शिजवून घ्यायचा व्यवस्थित. जास्ती काय दुसरं मसाला वगैरे घालायची गरज नाही. छान होते अशी पण भाजी. आणि हे एकसारखं असं मिक्स करून ना झाकून ठेवून 1 2 ते 3 वेळा ना अशी वाफ काढून घ्यायची. मसाला अगदी व्यवस्थित म्हणजे भाजले जातात आणि वाटाणा पण शिजून निघतो, तोपर्यंत बऱ्यापैकी शिजला जातो. पाणी आत्ताच म्हणजे भाजीला जेवढं घालायचं आहे ते घालायचं नाही, नंतर घालायचं आपण. मसाला आणि वाटाणा व्यवस्थित शिजला की नंतर पाणी घालायचं. मग फक्त त्या मसाल्यामध्येच असा वाटाणा शिजवून घ्यायचा व्यवस्थित. पण अधूनमधून चेक करत राहायचं, कारण पाणी आटत आले की नंतर खाली मसाला मग चिकटला जातो. दोन 3 वेळा असं म्हणजे चेक करून हे करायचं. आणि नंतर मग जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढं पाणी गरमच घालायचं, गार पाणी नाही घालायचं. गरम पाणी घालून नंतर 1-5 मिनिट असंच शिजवून घ्यायचं. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.